ऑइल टँकरच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ठाण्यातील घोडबंदरजवळील पातलीपाडा ब्रिजजवळ ठाणेकडून घोडबंदरकडे जाणाऱ्या रोडवरती ऑइल टँकर पलटी होऊन अपघात. सदर घटनास्थळी चितळसर मानपाडा पोलीस अधिकारी कर्मचारी, हायड्रा मशीन व हायड्रोक्लोरिक क्रेन मशीनसह आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, पिकअप वाहनासह अग्निशमन दलाचे जवान, रेस्क्यू वाहन व फायर वाहनासह उपस्थित होते. सदरच्या टँकर चालकाच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनास्थळी ऑइलचा टँकर पलटी झाल्यामुळे रोडवरती मोठ्या प्रमाणात ऑइल पडले होते. घटनास्थळी हायड्रोक्लोरिक क्रेन व हायड्रा मशीनच्या साहाय्याने अपघातग्रस्त झालेला ऑइल टँकर बाजूला करण्याचे काम सुरू होते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यात शनिवारी 30 डिसेंबरपासून संपूर्ण स्वच्छता मोहीम. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संकल्पना. 30 डिसेंबर ते 24 फेब्रुवारी या काळात ठाणे महापालिका क्षेत्रात संपूर्ण स्वच्छतेची मोहीम. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील संपूर्ण स्वच्छता मोहिमेची सुरुवात शनिवारी दिनांक 30 डिसेंबरपासून ठाणे महापालिका क्षेत्रात करण्यात येत आहे. ही मोहीम 24 फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रभाग समिती क्षेत्रात राबविण्यात येणार आहे. स्वच्छतेचा दर्जा उंचावणे आणि महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक जागांचा कायापालट घडवून आणणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. त्यानुसार महापालिकेने या मोहिमेची आखणी सुरू केली असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्री अभिजित बांगर यांनी दिली. ठाणे महापालिका क्षेत्रात 9 प्रभाग समित्या आहेत. त्या सर्व क्षेत्रात डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 या काळात ही मोहीम राबविण्यात येईल. या काळात प्रत्येक शनिवारी एक प्रभाग समिती याप्रमाणे मोहीम राबवली जाईल. शनिवारी 30 डिसेंबर 2023 रोजी पहिला प्रभाग समिती आणि शनिवारी 24 फेब्रुवारी 2024 रोजी 9वी प्रभाग समिती अशाप्रमाणे कार्यक्रमाची आखणी करण्यात येत आहे. शनिवारी सुरू झालेला हा उपक्रम त्या पुढील पूर्ण आठवडाभर राबविण्यात येईल. शनिवारी आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमाचे आयोजन मोठ्या स्वरूपात असेल. त्या दिवशी इतर प्रभाग समिती मनुष्यबळ या एकाच प्रभाग समितीमध्ये काम करेल. उर्वरित दिवशी संबंधित प्रभाग समितीतील कर्मचारी ही मोहीम पुढे नेतील असे आयुक्त श्री बांगर यांनी स्पष्ट केले. या मोहिमेचे नियोजन करण्यासाठी मंगळवारी महापालिका आयुक्त श्री बांगर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यास अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सर्व उपनगर अभियंता, सर्व उपायुक्त उपस्थित होते. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन. व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466.
ठाण्यात उपवन येथे युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या वतीने नाताळ सण साजरा. संस्कृती युवा प्रतिष्ठान व प्रताप सरनाईक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील नागरिकांसाठी यंदाही नाताळनिमित्त दिनांक 25 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत उपवन येथे वंडरलँड ठाणे या अनोख्या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळेस लहान मुलांसाठी विविध खेळाचे साहित्य, मुलांसाठी खेळण्यासाठी ठेवण्यात आले आहे. तसेच 40 फुटी भव्य ख्रिसमस ट्री या ठिकाणी सर्व बच्चे कंपनीचे लक्ष वेधत आहे. यावेळी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि युवा कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी लहान मुलांबरोबर आनंद लुटला. यावेळी माजी नगरसेवक आशा संदीप डोगरे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. ओके भाई रेडी हां भाई इकडे हां समोर इकडे थोडं पाठी थोडं मागे त्याचबरोबर स्वागत थोडं मागे अरे खरोखर साहेब हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि दरवर्षी आम्ही प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीनं वेगवेगळे उपक्रम असे लहान मुलं असतील आणि सर्वसामान्य लोकांसाठी आम्ही करत असतो. प्रामुख्यानं उपवन या तलावाच्या ठिकाणी उपवन आर्ट्स फेस्टिवलच्या माध्यमातून आम्ही एक अतिशय भव्यदिव्य असा कार्यक्रम आयोजित करत असतो. लोकांची एकच अपेक्षा असते की फक्त त्या 4 दिवसाच्या महोत्सवानिमित्ताने आम्हाला एक वेगळा आनंद या ठिकाणी लुटता येतो आणि म्हणूनच गेल्या वर्षी पहिल्यांदाच विंटर वंडरलँड ठाणे हा कार्यक्रम आम्ही सुरू केला होता. ह्याच उपवनच्या जेटीवर या 40 फुटाचा एक क्रिसमस ट्री या ठिकाणी आम्ही उभारलेला आहे आणि लहान मुलांना आकर्षित होत असलेले असे अनेक गेम्स आणि त्याचबरोबर सेल्फी बूथ्स या ठिकाणी आम्ही इन्स्टॉल केलेले आहेत. लोकांचा अतिशय चांगला रिस्पॉन्स गेल्या वर्षी आला होता आणि म्हणूनच आम्ही ठरवलं की हे विंटर वंडरलँड पुढल्या वर्षीसुद्धा उपवनला आम्ही करावं आणि ह्या वर्षी ह्या विंटर वंडरलँडचं आम्ही आयोजन केलेलं आहे. असंच समरच्या सुट्ट्या जेव्हा असतात म्हणजे उन्हाळ्याच्या जेव्हा सुट्ट्या असतात त्यावेळेस आम्ही समर वंडरलँड करतो आणि हे विंटर वंडरलँड ह्या डिसेंबरच्या महिन्यामध्ये क्रिसमसच्या निमित्ताने मी लोकांसाठी करत असतो. आपल्याला कदाचित कल्पना नसेल की ह्या उपवन परिसरामध्ये जर आपण 10-12 वर्षापूर्वीचं वातावरण बघितलं असेल तर फक्त उपवनमध्ये प्रेमी युगलं यायची आणि दुसरे पर्यटकांचा वगैरे किंवा प्रामुख्याने ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहायला येणाऱ्या नवीन नावाला फक्त ह्या ठिकाणी 5-10 मिनटं यायचे आणि निघून जायचे. परंतु मी आमदार म्हणून 2009 साली निवडून आल्यानंतर पर्यटन स्थळ म्हणजे एक येऊरच्या पायथ्याशी आणि उपवन तलावाच्या जवळ असलेला हा जो परिसर आहे हा निसर्गरम्य परिसर आहे. हा परिसर ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये कुठेच नाही आहे आणि त्याला वेगळे एक सौंदर्य प्राप्त करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्याला सौंदर्य आलं आहे आणि लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आज मला खरोखर अभिमान वाटतो की पूर्वेश सरनाईकांच्या माध्यमातून आणि युवा सेनेच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून या समर वंडरलँडचं यांनी आयोजन केलेलं आहे. 40 फुटाचा भव्य क्रिसमस ट्री म्हणजे जर टोपीवाला एखादा व्यक्ती असेल तर त्याची टोपी खाली पडेल एवढा मोठा उंच क्रिसमस ट्री या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. आणि सगळे आमची लहान जी बालगोपाळ मंडळी आहे बघा किती मजा त्यांना येते. ह्या असा परिसर कुठेतरी त्यांनाही हवा होतं. म्हणजे प्रामुख्यानं आई वडील एवढे खुश आहेत की आपल्या मुलांना खेळण्यासाठी किंवा काहीतरी वेगळं बघण्यासाठी मुंबईला जायची गरज नाही. ठाण्यातील उपवन परिसरामध्येच आपल्याला सगळं काही ते मिळू शकते या आशेने या ठिकाणी आलेले आहेत. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान
सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. नववर्षाच्या स्वागतासाठी वाहतूक शाखा सज्ज. वाहतूक शाखेच्या वतीने मद्य विक्री करणाऱ्या बार चालकांसोबत बैठक. 31 डिसेंबरला अनेक तळीराम हे शहरामध्ये हैदोस घालताना पाहायला मिळतात आणि यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडण्याची देखील चिन्ह असतात. या अनुषंगाने ठाणे वाहतूक शाखा आता न्यू इयर सेलिब्रेशन दिवशी कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी पावलं उचलताना पाहायला मिळते. ठाण्यातील वाहतूक शाखा उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी बार चालकांसोबत आज बैठक घेत त्यांना मार्गदर्शन केले. 31 डिसेंबरला पहाटे 5 वाजेपर्यंत बार सुरू असल्याने अतिमद्यधुंद ग्राहकांना घरी सोडण्याची व्यवस्था बार चालकांनी करावी असे आवाहन वाहतूक पोलीस उपायुक्त यांनी केले. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच ड्रिंक अँड ड्राईव्हसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचा देखील वाहतूक पोलीस उपायुक्त यांनी सांगितले. तर एखादा ग्राहक अतिमद्य सेवन केलेला असेल तर त्या ग्राहकाला घरी सोडण्यात यावं. वाहतूक कोंडी होणार नाही, त्याचप्रमाणे पार्किंगमुळे कोणताही अडथळा निर्माण होणार नाही या संदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचं बार मालकांचं म्हणणं आहे. याविषयी अधिक माहिती वाहतूक शाखा ठाणे पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड, शशीधर शेट्टी, बार मालक झुंजार सिंदकर, बार मालक यांनी दिली. नव्या वर्षाच्या संध्येवर पूर्वसंध्येवर जी मीटिंग घेण्यात आली त्यांना हेच इन्स्ट्रक्शन देण्यात आले की जे त्यांचे कस्टमर्स असतील त्यांना जर हे निदर्शनास आलं की तो कस्टमर स्वतः दारू पिऊन आहे आणि गाडी चालवणार आहे तर अशा लोकांना त्यांनी परावृत्त करायचं आहे. त्यांच्याकडे ड्रायव्हर्स मुबलक प्रमाणात त्यांनी एक्स्ट्रा ड्रायव्हर्स ठेवावे जेणेकरून त्यांची गाडी जर स्वतःची गाडी असेल तर ड्रायव्हर प्रोव्हाइड करून त्यांना ते घरी सोडतील. तशा परिस्थितीत नसेल तर टॅक्सीचा उपयोग करावा. तेही नसेल तर अशा ठिकाणी त्यांना कुठं रेस्ट करण्यासाठी जेणेकरून जेव्हा त्यांचं इन्फ्लुएन्स जो तो कमी जाईल मग नंतर घरी जाऊ शकेल. त्यानिमित्ताने एक हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की तो स्वतःच्या जीवाला धोका निर्माण करत नाही. गाडी चालवत असेल मद्यधुंद अवस्थेत तर इतर लोकांच्या जीविताला सुद्धा तो धोका आहे आणि त्यामुळे तो त्यांचं कर्तव्य आहे की अशा लोकांना दारूच्या नशेत असताना कोणत्याही प्रकारे गाडी चालवणार नाही ह्याची खात्री त्यांनी करायची. त्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्यांना ह्याची जाणीव झालेली आहे आणि त्यांनी आम्हाला सकारात्मकदृष्ट्या 100% त्याचा प्रतिसाद देणार आहेत. ह्यांना आम्ही इतर झोनल पोलीससुद्धा नोटिसेस देते. त्याच्यामध्ये हे सूचना जे आहेत ते इन्क्लुडेड असतात आणि आज जे बोलवलेले आहेत ते आम्ही ठाणे शहर, मुंब्रा, कळवा, ठाणे शहरातले जवळपासचे जेवढे काही युनिट्स आहेत, पोलीस स्टेशन्स आहेत त्यांच्या आम्ही सर्व व्यावसायिकांना बोलवलो होतो. 31 डिसेंबरच्या अनुषंगाने इनफॅक्ट कालपासूनच आम्ही ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस मोठ्या प्रमाणात करायला सुरू केलेली आहे जेणेकरून वातावरण निर्मिती हे होणं गरजेचं आहे. लोकांमध्ये सुद्धा हे मेसेज जाणं गरजेचं आहे की पोलीस अशा प्रकारचे केसेस मोठ्या प्रमाणात करणार आहे. उद्देश केवळ हा आहे की लोकांनी मद्यधुंद अवस्थेत गाडी न चालवावी. ठाण्यात ईमेलद्वारे धमकी बॉम्बची अफवा. ठाण्यातील सिनेगॉग चौकात असलेल्या ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळात आज बॉम्ब ठेवल्याची माहिती प्रार्थनास्थळ प्रशासनाला अज्ञात मेलद्वारे देण्यात आली. त्यामुळे पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून बॉम्बशोधक नाशक पथक दाखल झाले. ठाणे पोलिसांनी सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद केले असून ठाणे पोलिसांचं शोधकार्य सुरू आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान सदर घटनेतील बातमीनंतर बॉम्बशोधक नाशक पथकाने कसून तपासणी केल्यानंतर त्यांच्या हाती काहीही सापडले नसून ही अफवा असल्याचे निष्पन्न झाले. या ईमेल प्रकरणाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे असे यावेळी ठाणे पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान सदर परिसरात पोलिसांकडून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सुटकेचा निश्वास सोडल्यावर वाहतूक पोलिसांकडून सर्व रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले.
पोलीस स्टेशन नौपाडा हद्दीतील सिनेगॉगमध्ये धमकीचा ईमेल आल्याबाबतची माहिती आज 12:30च्या दरम्यान पोलीस स्टेशन नौपाडा या ठिकाणी मिळाली. त्या माहितीनुसार पोलीस स्टेशनचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक ACP आम्ही स्वतः सिनेगॉगच्या ठिकाणी भेट दिली. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सिनेगॉगमधील सर्व स्टाफ तो बाहेर काढण्यात आला. सिनेगॉगच्या जवळचा परिसर हा रिकामा करण्यात आला. समोरचा रस्ता हा थांबवून ट्रॅफिक डायव्हर्जन करण्यात आलं. त्यानंतर त्या ईमेलची पाहणी करून त्या पोलीस स्टेशन नौपाडा या ठिकाणी कलम 505 कलम 506 भारतीय दंडसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. BDDSची तपासणी करण्यात आली. BDDSच्या तपासणीमध्ये कुठल्याही प्रकारचे बॉम्ब सदृश वस्तू किंवा स्फोटक पदार्थ त्याच्यामध्ये मिळून आलेला नाही आहे. तरीही अजून तपासणी सुरू आहे. आम्ही सिनेगॉगच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या उपाययोजना करत आहोत. याची माहिती 12:30 वाजता आलेली आहे. मेलबाबतच्या संबंधानं तपास सुरू आहे. ठिकाणी धमकीचा मेसेज होता. त्याबाबत तपास सुरू असल्यामुळे त्याबाबतच्या जास्त बाबी डिस्क्लोज करणं या ठिकाणी योग्य नाही. तपास झाल्यानंतर आपण याबाबत निश्चित उत्तर देऊ शकतो. बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी केलेली आहे. कोणत्याही प्रकारे बॉम्ब सदृश वस्तू मिळून आली नाही. त्याबाबतचं प्रमाणपत्र आम्हाला प्राप्त झालेलं आहे. बंदोबस्त आपण यापूर्वीही ठेवलेला आहे आणि यानंतर पण आपण एक विशेष दक्षता घेणार आहोत. भाग आहे त्याच्या दृष्टिकोनातून हे डिस्क्लोज करणं या ठिकाणी आहे. सायबर सेल, क्राईम ब्रांचचे सायबर सेल, पोलीस स्टेशनचा आमचे सायबरमध्ये एक्सपर्ट असणारे अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून तपास सुरू आहे.